कढईमध्ये तेल टाकून घेते। तेल तापलेलं आहे, आता तेलामध्ये मी टाकून घेणार आहे थोडीशी मोहरी, थोडीशी टाकायची, जास्त नाही टाकायची, आणि त्याच्यासोबतच टाकणार आहे जिरं। जिरं छान तडतडलं की लगेच ही आपण लसणचे काप कापून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे। त्याच्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी, त्या टाकून देते। 2 कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक, आता ते टाकून देते। इथे पनीर घेतलेलं आहे 1 पाव, मस्त घरचं असं तयार केलेलं पनीर आहे मी, आणि आता आपल्याला या बारीक खिसणीने ते खिसून घ्यायचं आहे। बरं ते टाकू नको, खिसून घे, एवढंच टाक। पनीर खिसून तयार आहे, आणि आता इकडे आपला कांदाही भाजत आलेला आहे। आता मी इथे 2-3 बदामचे काप करून घेतलेले आहेत, ते टाकून घेते। मस्त लागतं ती भुर्जीमध्ये खायसाठी, तुम्ही थोडेसे काजू टाकले तरी चालतात। थोडीशी कोथिंबीर, आणि 2 चम्मच टाकायचे आहे साय। याच्यामुळे काय होईल, आपली पनीरची भुर्जी एकदम चवीला छान लागेल। आता आपल्याला टाकून घ्यायचे आहेत मसाले। त्याच्यासाठी मी आधी टाकत आहे अर्धा चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच हळद पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, आणि तिखट आपल्या आवश्यकतेनुसार मी आता इथे 1.5 चम्मच तिखट टाकणार आहे, आणि चवीनुसार टाकून घ्यायचं आहे मीठ। आता हे व्यवस्थित थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये। मसाले मस्त भाजून झालेले आहेत तेलामध्ये। आता हे आपण किसून घेतलेलं पनीर याच्यामध्ये टाकून देते, आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता आपल्याला काही याला जास्त वेळ शिजवायचं नाही आहे, खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही, खायला एकदम छान, आणि मेन म्हणजे पौष्टिक।